झी 24 तास एक पाऊल पुढे। ती आली, तिनं पाहिलं आणि तिला बुरळ घातली ती येवल्याच्या घोडे बाजारानं। युक्रेनचे एक पर्यटक ऐटदार घोडे पाहण्यासाठी चक्क येवल्याच्या घोडे बाजारात आली आणि घोड्यांच्या प्रेमात पडली। तिनं घोडे आणि त्यांच्या किमतींविषयी जाणूनही घेतलं। महाराष्ट्रात सारंगखेड्यानंतर सर्वाधिक प्रसिद्ध घोडे बाजार असेल तर तो येवल्याचा। मुंबईच्या चौपाटीवर शूटिंगसाठी आणि रेससाठी दिसणाऱ्या घोड्यात बहुतांशी घोडे इथूनच येतात। त्यामुळे इथल्या बाजारात विक्रीला येणाऱ्या घोड्यांचं आकर्षण सगळ्यांनाच आहे। या बाजारानं आता आकर्षित केलंय युक्रेनच्या सोक्सी व्हिक्टोरिया या पर्यटक युवतीला। I before never seen like this bazaar. Very interesting looking, many horses, many different color. घोडे व्यापारी राणाजी यांच्यासोबत सोक्सीनं बाजारात फिरून घोड्यांची आणि बाजाराची माहिती घेतली। प्रत्येक मंगळवारी येवल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत घोडे बाजार भरतो। फेब्रुवारी-मार्च मध्ये इथल्या बाजारात चांगलीच तेजी असते। बाजार समितीच्या वतीनं युक्रेनच्या सोक्सीचं स्वागतही करण्यात आलं। माझे घोडे जास्त करून शूटिंगसाठी कामाला आहेत, ज्याने प्लस रेसिंग, जिमखाना रेस पळतात घोडे, ऑलिम्पिक रेसला जातात। झी 24 तास एक पाऊल पुढे।